विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 11th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 5 सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेल म्हणजे काय, सेलचा शेप कसा असतो, सेलची साईज कशी असते, किंवा स्मॉलर सेल कोणते असतात किंवा लार्जर सेल कोणते असतात, आणि सेलची जी काही थिअरी आहे तर या सर्वांचा स्टडी आपण डिटेलमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम सेल म्हणजे काय, सेलची डेफिनेशन आपण समजून घेऊया. सेल इज कॉल्ड अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन ऑफ लाईफ. तर सेल हे बेसिकली जर आपण पाहायला गेलोत तर जे काही सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यामध्ये प्लांट असो किंवा ॲनिमल असो, त्यामध्ये लोअर ऑर्गॅनिझम असो किंवा हायर ऑर्गॅनिझम्स असो, म्हणजे प्रत्येक ॲनिमल किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझम्स हा सेलपासून बनलेला असतो. म्हणून सेलला स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक आणि फंक्शनल म्हणजे कार्यात्मक एकक असं म्हटलं जातं. कारण कोणताही ऑर्गॅनिझम असला तर त्या ऑर्गॅनिझममध्ये जे काही डिफरंट फंक्शन परफॉर्म केले जातात किंवा होत असतात ते फक्त सेलमध्येच होत असतात. आणि ही सेल जी असते ही अगदी स्मॉल असते. मग आपल्याला ती जर सेल पाहायची असेल तर ती आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता लागते. मीन्स टू सी सेल क्लिअरली वी नीड अ मायक्रोस्कोप. म्हणजे जर आपल्याला सेल जर आपल्याला क्लिअर कट जर पाहिजे असेल किंवा त्याचं जर डिटेलमध्ये जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता लागते. लार्जर सेल can be seen through the simple microscope, but to see the smaller cell we require compound microscope. जर सेल थोडी लार्ज असेल तर ती आपण सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये देखील पाहू शकतो, परंतु ती जर स्मॉलर असेल तर त्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची आवश्यकता लागते. आता हे सिम्पल मायक्रोस्कोप म्हणजे काय आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे काय, म्हणजे कशामुळे आपण सिम्पलमध्ये स्मॉलर सेल पाहू शकत नाहीत आणि कंपाऊंडमध्ये पाहू शकतो, तर त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. The simple microscope can magnifying the image 50 to 100 times, but the compound microscope can do so 1000 times or more. म्हणजे जी काही मॅग्निफाईंग लेन्स असते मायक्रोस्कोपची, तर सिम्पल जे काही मायक्रोस्कोप असतो त्यामध्ये फक्त 50 to 100 टाईमच आपण इमेज मॅग्निफाय करू शकतो, परंतु कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ती इमेज आपण 1000 टाईम्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मॅग्निफाईंग करून पाहू शकतो. परंतु इन द मायक्रोस्कोप वी यूज इन द लॅबोरेटरी अ बीम ऑफ लाईट इज यूज्ड टू मेक थिंग्स विजिबल, हेन्स इट इज लाईट मायक्रोस्कोप. आता जनरली आपण पाहायला गेलो तर सिम्पल आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप आपला जो काही सनलाईट असतो त्याच्या लाईट थ्रू आपण काय करू शकतो की इझिली पाहू शकतो. परंतु जर आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जर सेलचा स्टडी करायचा असेल किंवा सेल जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला बीम ऑफ लाईट याची आवश्यकता लागत असते. आणि जर याच्यापेक्षाही जास्त आपल्याला सेलचा जर क्लिअर कट स्टडी करायचा असेल, म्हणजे सेलमधील जे काही डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिल्स असतात त्याचा जर स्टडी करायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आवश्यकता लागते. कारण या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची जी काही कॅपॅसिटी असते मॅग्निफाईंग करण्याची तर ती 5 लाख टाईम्स एवढी असते. म्हणजे अशा वेळेस आपण सेलचे जे काही टिपिकल किंवा जे काही निकिड ऑर्गॅनिझम किंवा जे काही निकिड कंपोनंट असतात त्याचा देखील स्टडी आपण याच्यामार्फत करू शकतो. तर आता हे झालं सेल म्हणजे काय, परंतु या सेलचा शेप कसा असतो याच्याविषयी देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. कारण सेल ही डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये कारण डिफरंट शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. जर सेलमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सेल मे बी स्पेरिकल, रेक्टँग्युलर, फ्लॅटन, पॉलिगोनल, ओव्हल, ट्रायंग्युलर, कोनिकल आणि कॉलमनार अशा विविध प्रकारामध्ये किंवा विविध शेपमध्ये किंवा आकारामध्ये आपल्याला ही सेल पाहायला मिळत असते. यानंतर सेलचा साईज कसा असतो ते देखील आपण पाहूया. तर सेल साईज व्हॅरीज ग्रेटली इन अ व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल. जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक प्लांट्स अँड ॲनिमलमध्ये सेलचा जो काही साईज असतो तो देखील कसा असतो की व्हेरियसली प्रेझेंट असतो. म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी किंवा त्यामध्ये डिफरंट काय होतं की आपल्याला पाहायला मिळत असतात. सम ऑफ देम आर नॉट व्हिजिबल टू निकिड आईज. तर काही जे काही सेल असतात ते आपल्या निकिड आईला आपण निकिड आईज म्हणजे आपल्या डोळ्याने पाहू शकत नाहीत,
परंतु सम आर बारली विजिबल व्हाईल सम आर मॅक्रोस्कोपिक. परंतु काही अशा सेल जे असतात की बारलीच्या की आपण ते व्यवस्थित पाहू शकतो, परंतु काही कशा असतात की मॅक्रोस्कोपिक असतात. मॅक्रो मीन्स लार्ज असतात. परंतु आता जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर स्मॉलेस्ट सेल कोणती आहे आणि लार्जर सेल कोणती आहे म्हणजे त्याच्या साईजमध्ये, तर त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहूया. तर सर्वप्रथम द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन इन अ मायकोप्लाझ्मा 0.3 मायक्रॉन मीटर इन अ लेंथ. तर ऑब्जेक्टिव्हसाठी नीट लक्षात ठेवा. तर सगळ्यात स्मॉलेस्ट जी काही सेल आहे ती मायकोप्लाझ्माची आहे. त्याची साईज दिली पहा 0.3 मायक्रॉन मीटर इन अ लेंथ. आणि जर आपण बॅक्टेरियल सेलची जर साईज पाहायला गेलो तर ती 3 to 5 मायक्रॉन मीटर एवढी असते. तर नीट लक्षात ठेवा. तर बॅक्टेरियल सेलची साईज ही 3 to 5 मायक्रॉन मीटर असते आणि मायकोप्लाझ्माची सेल ही 0.3 मायक्रॉन मीटर्स एवढी असते. परंतु आता याच्या अपोजिट जर आपण पाहायला गेलो तर जी काही लार्जेस्ट सेल असते तर सगळ्यात लार्जेस्ट सेल ही कोणती असते? ऑस्ट्रिच एग्स म्हणजे काही शहामृग असतात त्याचे जे काही एग्ज असतात त्याच्यामधील जी काही सेल असते त्या सेलची साईज 15 सेंटीमीटर एवढी असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात लार्जेस्ट सेल ही ऑस्ट्रिच एगची आहे आणि स्मॉलेस्ट सेल ही मायकोप्लाझ्माची आहे. कारण याच्यामध्ये डिफरन्स पाहिला असेल तुम्ही. मायकोप्लाझ्मा ही 0.3 मायक्रॉन मीटर आहे आणि ऑस्ट्रिच एगमधील जे काही सेल आहे 15 सेंटीमीटर्स एवढी आहे. आता हे झाले स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट सेलच्या बाबतीत झालं. परंतु आता काही सेल कशा असतात की लॉंगेस्ट असतात म्हणजे लेंथला खूप लांब असतात. तर त्यामध्ये एक्झाम्पल आहे नर्व सेल. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये किंवा जे काही आपले सेंट्रल नर्वस सिस्टम्स असते किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टम्स आहे, तर या सगळ्या सिस्टममध्ये नर्व सेल जे असतात ह्या कशा असतात की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. नीट लक्षात ठेवा. जसं ह्युमन बिईंग्समध्ये आपण पाहतो की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हटलं जातं, तसं नर्व सेल हे देखील काय असतात की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि ही सेल कशा असतात की सगळ्यात लॉंगेस्ट सेल असतात. ओके. तर आपण बरेचशा काही सेल थेरीचा स्टडी अगोदरच्या क्लासेसमध्ये केलेला आहे, तरी देखील आपण थोडं लाईटली पाहूया. तर सगळ्यात सुरुवातीला सेल थेरी जी आहे ती प्रपोज करण्याचं काम श्वान आणि शिल्डन हे जे काही दोन सायंटिस्ट आहेत या सायंटिस्टनी 1838मध्ये करण्याचं काम केलेलं आहे. परंतु या थेरीमध्ये देअर वॉज नो एक्सप्लेनेशन्स अबाउट फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. म्हणजे जे काही श्वान आणि शिल्डन आहे यांनी सेल थेरी प्रपोज केली आहे, परंतु त्याच म्हणजे जे काही ओल्ड सेल असते किंवा जे काही पॅरेंट सेल्स असते त्या पॅरेंट सेलपासून नवीन सेल कशा प्रकारे फॉर्म होतात याचं एक्सप्लेनेशन त्यामध्ये दिलेलं नाही. मग हे एक्सप्लेनेशन देण्याचं काम रुडॉल्फ व्हर्च्यू 1855 म्हणजे हे जे काही सायंटिस्ट आहेत तर रुडॉल्फ व्हर्च्यू यांनी 1855मध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे की हू एक्सप्लेन फॉर द फर्स्ट टाइम that new cells are formed by the cell division from pre-existing cell. म्हणजे जे काही प्री एक्झिस्टिंग सेल आहे तर त्या प्री एक्झिस्टिंग सेलपासून नवीन सेल कशा प्रकारे फॉर्म होतात किंवा त्याचं डिव्हिजन कशा प्रकारे होतात याचं एक्सप्लेनेशन देण्याचं काम रुडॉल्फ व्हर्च्यू यांनी 1855मध्ये केलेलं आहे. परंतु आता जर आपण ॲडव्हान्स जर पाहायला गेलो, आता ॲडव्हान्स रिसर्च म्हणजे जर आपण पाहायला गेलो तर सायटॉलॉजी लीड्स टू मॉडिफिकेशन इन अ सेल थेरी, त्यालाच आपण विच इज नोन ॲज द मॉडर्न सेल थेरी. तर आता नवीन जे काही ॲडव्हान्स रिसर्च आहे तर त्याला आपण मॉडर्न सेल थेरी असं म्हटलं जातं. तर या मॉडर्न सेल थेरीचे काही वैशिष्ट्ये आहेत पहा, त्याचा स्टडी आपण वन बाय वन करूया. तर सगळ्या सुरुवातीला आणि पहिलं जे काही हे कॅरेक्टरिस्टिक आहे या मॉडर्न सेल थेरीचं मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेडअप ऑफ सेल. म्हणजे प्रत्येक ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते प्लांट असो किंवा ॲनिमल असो हे सगळे काय होतात की सेलपासूनच बनलेले असतात. नंबर 2चा दिला आहे पहा, लिव्हिंग सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे जे काय नवीन सेल फॉर्म होत असतात. आता सेल डिव्हिजन तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, याचा स्टडी आपण क्लास 10मध्ये देखील केलेला आहे. सेलचं डिव्हिजन हे दोन प्रकारे होत असतात, एक आहे मायटोसिस आणि दुसरं आहे मिओसिस. म्हणजे जे काही लिव्हिंग सेल्स असतात ह्या सेल काय होतात की जी काही प्री एक्झिस्टिंग सेल असतात त्या प्री एक्झिस्टिंग सेलपासून काय होत असतात की फॉर्म होत असतात. आणि नंबर 3, अ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपण सुरुवातीलाच डेफिनेशनमध्ये पाहिलं की सेल हे
किंवा पेशी हे सजीवाचे काय असतात की कार्यात्मक व रचनात्मक एकक असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स असतात त्यामध्ये सर्व प्रकारचे फंक्शन परफॉर्म करण्याचं काम देखील सेल करत असतात. आणि सेल शो द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. तर सेलचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे पहा, जी काही एनर्जी असते ती ट्रान्सफॉर्म करण्याचं काम करत असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रोटीन असतील, लिपिड असतील किंवा कार्बोहायड्रेट असतील असे सोर्सयुक्त पदार्थ आपण खात असतो, परंतु त्याच्यापासून आपल्याला डायरेक्टली एनर्जी मिळत नाही. मग ही एनर्जी मिळवण्याचं काम रिस्पिरेशन ही जी काही प्रोसेस आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये होणारी, तर यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते आणि ही एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम देखील सेल करत असतात. आणि सेल्स कंटेन द न्यूक्लिक ॲसिड DNA अँड RNA इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. तर सेलमध्ये डिफरंट ऑर्गेनेल तर प्रेझेंट असतात, त्याबरोबर न्यूक्लिक ॲसिड, DNA आणि RNA. कारण न्यूक्लिक ॲसिडचे 2 टाईप आहेत पहिला आहे DNA आणि दुसरा आहे RNA. याचा स्टडी आपण क्लास 9मध्ये केला होता पहा. DNA म्हणजेच डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि RNA मीन्स रायबोज न्यूक्लिक ॲसिड. तर हे जे काही न्यूक्लिक ॲसिड असतात, तर हे न्यूक्लिक ॲसिडमुळे काय होतात की आपले जे काही जेनेटिक मटेरियल्स असतात ते जेनेटिक मटेरियल एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी कारणीभूत असतात. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस असो किंवा मिओसिस असो, म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हा न्यूक्लिक ॲसिड किंवा DNAचा किंवा RNAचा असतो. कशासाठी, तर जे काही जेनेटिक मटेरियल असतात ते पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग ट्रान्सफर करण्यासाठी असतात. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच पाहणार आहोत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे काही सेलचे डिफरंट काइंड्स आहेत किंवा जे काही प्रकार आहेत त्याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. आणि त्यानंतर जे काही सेल आहे, सेलमध्ये डिफरंट कंपोनंट कोणकोणते असतात आणि त्या प्रत्येक कंपोनंटचा स्टडी आपण 1 बाय 1 डिटेल्समध्ये करणार आहोत. ओके, जर तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही आजपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.